राहुरी नगर परिषदेच्या उपनगर अध्यक्षपदी गजानन भागवत सातभाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तर स्वीकृत नगरसेवकपदी डॉक्टर संतोष उदावंत, ॲडव्होकेट राहुल शेटे व नयन शिंगी यांनी जाहीर निवड करण्यात आली आहे। 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली। लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी भाऊसाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी अभिजित हराळे यांच्या उपस्थितीत ही निवड अधिकृतरित्या घोषित करण्यात आली। निवड प्रक्रियेपूर्वीच तनपुरे यांच्या वाड्यावरून उपनगर अध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची यादी निश्चित झाल्याचं स्पष्ट झालं होतं। उपनगराध्यक्ष पदासाठी गजानन सातभाई यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची निवड घोषित करण्यात आली। तसेच स्वीकृत नगरसेवक पदाच्या 3 जागेसाठी विकास आघाडीकडून 5 तर भाजपकडून 1 असे एकूण 6 अर्ज आले होते। त्यापैकी विकास आघाडीकडून स्वीकृत नगरसेवकपदी डॉक्टर संतोष उदावंत व ॲडव्होकेट राहुल शेटे यांची नियुक्ती करण्यात आली, तर भाजपकडून नयन शिंगी यांची स्वीकृतपदी निवड करण्यात आली। निवडीनंतर नगराध्यक्ष व उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी गटनेते हर्ष तनपुरे, नगरसेवक डॉक्टर उषाताई तनपुरे, प्रतीक तनपुरे, अविनाश मस्के, प्रशांत डवले, सागर तनपुरे, सोन्याबापू जगधने, संगीता जाधव, लताबाई जगधने, प्रियांका आहेर, ऋषाली तनपुरे, स्मिता भुजाडी, आसमा शेख, प्रदीप भुजाडी, राजेंद्र उंडे, मनीषा भोंगळ, सिंधुबाई डावखर, प्रसन्ना वराळे, प्रियांका काशीद, मनीषा बर्डे, अरुण साळवे यांच्यासह माजी उपनगर अध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, निलेश जगधने, नंदुभाऊ तनपुरे, दादू साळवे, संतोष आघाव, गणेश कोहकडे, किरण साळवे, भाऊसाहेब बिडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। राजस्थान तनपुरे, उषा वहिनी, सोनालीताई, सुजाता वहिनी दादांचा आहे। त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याला मी काम करून गावात सांगितलेलं काम शहराच्या विकासासाठी प्रयत्न आहे। प्रत्येक नगरसेवक हा माझ्या बरोबर काम करून उपाध्यक्षच राहते। आज आणि माझ्या दादाला विश्वास दाखवला त्याचा मी आभार मानतो। आपल्या राहुरी शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र प्रयत्न करायचा आहे। आणि जो आपल्याला शहराचा जो स्वच्छता आणि सुंदर राखण्यासाठी जो प्रयत्न आतापर्यंत झाला आहे त्याच्या पुढेही राहायचा आहे किंवा ह्याच्याहून जास्त आपल्याला आणखी प्रयत्न करायचे आहे आणि लोकांच्या सर्व नागरिकांना जास्तीत जास्त सोयी आणि सुविधा देण्याचा प्रयत्न आपण सर्वत्र एकत्र येऊन करणार आहोत। जुने सर्व बरेचसे जुने कर्मचारी आलेले आहेत त्यांचं आणि आतापर्यंत ते नगराध्यक्ष जुने सगळे झालेले आणि ते नगरसेवक म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे त्या सर्वांचं मी आजच्या दिवसाच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करते।